नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। नुकतंच महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण या संदर्भामध्ये बरेचसे आपल्याला सध्या आंदोलनं पाहायला मिळत आहेत। अनुसूचित जातीमधील 59 जाती आहेत। त्या 59 जातीमध्ये काही ठराविक घटकांनी उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, त्याच्यामध्ये अ ब क ड अशा पद्धतीचं अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने बदर समिती नेमणूक केली आणि त्याच्यानंतर मोठं अनुसूचित जातीमध्ये एक रान पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये बरेचसे आंदोलन होत आहेत। त्यामध्ये मातंग समाजाचे आंदोलन, पाठिंब्याचे आंदोलन होत आहेत। मातंग समाजाकडून वर्गीकरण व्हावं अशी त्यांची मागणी आहे। त्यानंतर बौद्ध समाजामधून व त्याच्यासह इतर समाजामधून देखील उपवर्गीकरणाला विरोध होत आहेत। आज आपण SC ST आरक्षण बचाव समितीची महाराष्ट्र प्रवक्ता महादेव गालफाडे, जे स्वतः मातंग समाजामधून येतात आणि त्यांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे, त्यांचं या उपवर्गीकरणाला विरोध काय आहे आणि या उपवर्गीकरणामुळे महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद कसे उमटतील व अनुसूचित जातीमध्ये त्याचे परिणाम काय होईल या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। सर्वप्रथम आपलं निर्भीड सम्राटमध्ये स्वागत आहे। काय सांगणार आहे आपण मुख्यमंत्र्यांना त्या वर्गीकरणाच्या विरोधाला विरोध केलेला आहे, आपण आपल्या समितीच्या माध्यमातून काय सांगणार आहे? एकूण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय, समोरची परिस्थिती काय असणार आहे? मी सर्वात प्रथम निर्भीड सम्राट या न्यूजचं मी स्वागत करतो। तुमच्या टीमचं या ठिकाणी स्वागत करतो। मी महादेव गालफाडे, SC ST आरक्षण बचाव समिती महाराष्ट्र चा मी प्रवक्ता आहे। आमच्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना मानणाऱ्या ज्येष्ठ तरुण कार्यकर्त्यांनी मीटिंग घेऊन ही समिती स्थापन केलेली आहे। अनेक दिवस 3-4 महिने सतत अभ्यास करून या समितीमधून असा निष्कर्ष आला की उपवर्गीकरण जर झालं तर यामध्ये मातंग समाजाचा तोटाच आहे, मातंग समाजाचा कुठलाही फायदा नाही। कारण की एक पॉइंटची चर्चा केल्यानंतर, एका विषयाची चर्चा केल्यानंतर असं आमच्या लक्षात येत आहे की जर मातंग समाजात जर मागत असेल 59 जातीपैकी मातंग समाजात काय एवढा अग्रगण्य आहे उपवर्गीकरण व्हावा म्हणून? जर मातंग समाजातील वैचारिक कार्यकर्ते, बौद्ध समाजामधील काही वैचारिक कार्यकर्ते एक दुसऱ्याशी विचार विनिमय झाला पाहिजे, माझं म्हणणं आहे। काही बौद्ध समाजातील, महार समाजातील, काही मातंग समाजातील, मांग समाजातील कार्यकर्ते तुम्ही बघताय फेसबुकला, व्हॉट्सअपला, सोशल मीडियावर एक दुसऱ्यावर टीका टिप्पणी करत आहेत, स्वतः जातीचा उद्धार करत आहेत। तेवढ्यावरच ते थांबत नाहीत, आया बहिणीचा उद्धार करत आहेत, जाती कुळीचा उद्धार करत आहेत। आणि त्याच्या पुढे जाऊन दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे असतील, या महापुरुषेचा अपमान करेपर्यंत काही जे, मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही, जे अर्ध शिक्षित लोक आहेत ते अशी टिप्पा टिप्पणी करत आहेत। त्याच्यामध्ये सर्वच लोक टिप्पा टिप्पणी करतात असं नाही, 2-4 लोक इकडले, 2-4 लोक तिकडले। परंतु जे काही वैचारिक लोक आहेत त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे। महापुरुषावर टीका टिप्पणी करता, हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये?
हे थांबलं पाहिजे. आम्ही वाट बघत होतो. बौद्ध समाजामधील काही वैचारिक लोकांनी पुढे येऊन जे लोक महापुरुषाची विटंबना करतात, त्यांच्यावरती टोकाची भूमिका मांडतात, त्यांनी येऊन हे थांबवलं पाहिजे. आणि हे थांबलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत. आणि मातंग समाजामधील जे सुशिक्षित वर्ग आहे, जे वैचारिक वर्ग आहे, त्यांनीही येऊन या ठिकाणी ही जी मातंग समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये जे लोकांचे वादळ उठलेलं आहे, एक काहूर उठलेला आहे आणि लोकांमध्ये वाद निर्माण होण्याचे प्रसंग निर्माण होणार आहे. दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. मी तर म्हणतो हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दिसत नाही का? हे गृह खात्याला दिसत नाही का? खर तर शासनाने पुढाकारात येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही आरक्षण कसं देणार आहोत. आमचं म्हणणं तेच आहे. बाबांनो, माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उपवर्गीकरण कसं करणार आहात, कसं देणार आहेत? मागासपणाचं काय तुमच्या अटी आहेत, काय उद्देश आहेत? आणि जर लोकसंख्यानुसार देणार असाल तर माझं म्हणणं आहे 1961 साली बौद्ध समाज आणि मातंग समाजामध्ये फक्त 4% फरक होता लोकसंख्यामध्ये. आज 2011ची जनगणना बघितली तर मातंग समाज 27 लाख दाखवतात आणि बौद्ध समाज 82 लाख दाखवतात. हा डिफरन्स आहे. आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर लोकसंख्यानुसार जनगणना जर झाली आणि उपवर्गीकरण जर लोकसंख्येवर झालं तर मातंग समाजाच्या हातामध्ये काही मिळणार नाही. मातंग समाजाचा त्याच्यामुळं आतोनात तोटा होणार आहे. मातंग समाजाचे पोरं ना घरकानं घाटकारांना नाहीत, कलेक्टर होणार नाहीत, तहसीलदार होणार नाहीत, तिथला कुठलाही IAS IPS अधिकारी होणार नाही, कारण की त्यांच्या वाट्यालाच काही येणार नाही. 59 जातीमध्ये जर वर्गवारी केली अ ब क ड तर आपली लोकसंख्या फार कमी प्रमाणात येईल आणि त्याच्यामुळं मातंग समाजाला काही मिळणार नाही. मातंग समाजातून असं म्हणलं जातं की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लेलं आहे, आमच्या नोकऱ्या खाल्लेल्या आहे. या संदर्भामध्ये काय सांगणार आहे? मातंग समाज नोकऱ्यामध्ये का मागे राहिलेला आहे आणि शिक्षणामध्ये का मागे राहिलं, याचं कारण काय? बौद्ध समाजाने खाल्लं हे म्हणणं सरासर चुकीचं आहे. मातंग समाजाने स्पर्धा परीक्षेत उतरलं पाहिजे. मातंग समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे. मातंग समाजात नोकरीला अपील केलं पाहिजे. मातंग समाजाने लढाऊ भूमिका घेतली पाहिजे, सामाजिक राजकीय. मातंग समाजाने खंबीरपणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचे विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे विचार, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचे विचार, मुक्ता साळवींचे विचार आणि खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार करता म्हणून ज्याने बहुजनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बाप मानलेला आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मार्ग घेण्याची गरज आहे. जर आपण शिकलो तरच आपण कलेक्टर, UPS IPS ची परीक्षा पास देऊ शकतो. आपलं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि सर्वात महत्वाचं या इथल्या शासनाने 15,000 शाळा महाराष्ट्राच्या बंद केलेल्या आहेत. आपण शिक्षण कसं घेणार आहोत? इथला बॅकलॉग जो 2.5 लाख बॅकलॉग आहे ते कसा भरून काढत नाही शासन? ही फक्त शासनाची फसवेगिरी आहे, हे मातंग समाजाने ओळखलं पाहिजे. म्हणून आपण शिक्षण घेऊन बौद्ध समाजाच्या बरीबरीवर येण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या उपवर्गीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने जे बदर समिती स्थापन केली होती, या बदर समितीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी निरीक्षण केलेलं आणि त्याचा डेटा काय आहे, तो डेटा कसा तयार केला आणि कशा पद्धतीने त्या डेटावरती उपवर्गीकरण होणार? माझं तर बदर समितीवर हसावा की रडावा हे समजत नाही. कारण की बदर समिती आहे, बदर समितीने कधी आमच्या घरी आलाच नाही. मी मातंग समाजाचा आहे, माझ्या नातेवाईकाच्या घरी नाही आलेला. महाराष्ट्रात मी मातंग समाजावर करतो, कुणाच्या घरी त्यांनी जाऊन डेटा गोळा केलेला नाही. मातंग समाजामध्ये नोकरीला किती लोक आहेत, कामगार किती आहेत, मागासपणा सिद्ध कसं करणार आहे? तुलना करावी लागेल ना. बौद्ध समाजामध्ये किती नोकरदार आहेत, अमुक अमुक नोकरदार आहेत, तर मातंग समाजामध्ये किती आहेत?
तसं 59 जातीची तुम्हाला निरीक्षण करावं लागेल, डेटा गोळा करावा लागेल. आणि जर डेटा असेल, बदर समितीचा अहवाल जाहीर करा, आमचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री महोदय कशा पद्धतीने आरक्षण देणार, बार बार तेच सांगतोय. मातंग समाजाचाच नाही तर 59 जातीचा डेटा आहे का? आणि मग डेटा बेसवर देणार आहेत का, लोकसंख्येनुसार देणार आहेत का, मागासपणावर देणार आहेत का? आम्हाला समजू दे ना, आम्ही त्या समाजाचे एक नागरिक आहोत, आम्हाला विचारायचा अधिकार आहे ना. कितीतरी अशिक्षित लोक आहेत मातंग समाजामध्ये पण, तर त्यांना आरक्षण कशा बरं खायचं हेच माहित नाही ना. तर त्यांच्यापर्यंत कळू द्या, आम्हाला सांगा आरक्षण कशा पद्धतीने देणार आहेत. त्याच्यामुळेच मी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र दिलेलं आहे, समाज कल्याण मंत्र्याला पत्र दिलेलं आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना पत्र दिलेलं आहे, इथल्या दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे, इथल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती आयोगाला पत्र दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मातंग समाजाचा जो रोजगार न मिळू शकलेला तरुणाबांड कार्यकर्ता आहे, त्यांचं प्रशिक्षण घेऊन आरक्षणाचे तोटे काय आहेत, आरक्षणाचे उपवर्गीकरणाचे फायदे काय आहेत, याच्यावरती तमाम महाराष्ट्रामध्ये चर्चा करून आमची जी टीम आहे, SC ST आरक्षण बचाव समितीची महाराष्ट्रात जी टीम काम करेल, जी सहयोग समिती आहे नेमलेली आहे आम्ही, आणि ती पूर्ण समस्त महाराष्ट्रामध्ये जाऊन लोकांमध्ये चर्चा घडवून आणेल. आणि जे लोक आरक्षण मागतात ते आरक्षण कसं धोक्याचं आहे, आपल्याला कसं नुकसानदायक आहे, आणि म्हणून 59 जातीमध्ये 13% मध्ये खेळायचंय आपल्याला. आपल्याला 1% मध्ये खेळून काय उपयोग नाही. आपल्याला समुद्रात पोवायचंय, खाडीमध्ये आणि नदीमध्ये पोहून जमणार नाही. अशा पद्धतीचा मेसेज घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती करण्याचं काम, फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा मेळ घालण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे मातंग समाजाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, आमदार गोरखे, सचिन साठे, कसबे, हे आरक्षणाच्या बाजूने आहे ना, आपण आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये आता मी आपल्यासोबत काही वेळ आपल्या ऑफिसमध्ये बसलो होतो, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या विरोधामध्ये फोन येत आहेत. येणारी एकूण परिस्थिती काय आणि कशा आपण या सर्व गोष्टीला समोर जाणार? सर्वात महत्वाचं, मातंग समाजाला मी विनंती करतो की मला आमदार, खासदार, नगरसेवक, महामंडळ पाहिजे नाही, मला नको आहे. जी वस्तुस्थिती आहे, ज्यांना महामंडळ पाहिजेत, आमदार बनायचे, खासदार बनायचे, त्यांनी समाजाला गुमराह करावं. परंतु मला कुठलीही लालसा नाही. मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे, मातंग समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, मातंग समाज ज्ञानी झाला पाहिजे, मातंग समाज समजदार झाला पाहिजे, मातंग समाजाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मातंग समाज राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे. माझी विनंती आहे, तिथल्या ST NT OBCचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री कधी होणार आहे, ही भावना खऱ्या अर्थाने लोकांमध्ये पसरली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, सर्व समस्याची गुरुकिल्ली काय आहे, तर ती गुरुकिल्ली आहे सत्ता. हिताल्या जोपर्यंत बहुजनाकडे हितली सत्ता येणार नाही, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, जमिनीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, इथल्या मंदिराचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. इथले जे राज्य सत्तेनं, जर तुम्ही 50-50, 60-60 वर्ष एकाच घरात सत्ता आहे, त्याच्यावर का कुणी बोलत नाही? आपण किती दिवस हुजरीगिरी करणार आहेत, कुणाची आपण चाटुगिरी करणार आहेत? म्हणून मातंग समाज हा स्वाभिमानी समाज घडवायचा आहे आम्हाला. जो मातंग समाज, जो मांगने वाला समाज नहीं, देने वाला समाज बनाने की हम मुहिम लेके जा रहे. या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये आज जे मातंग समाजाचे नेते मंडळी आहेत ते पाठिंबा दर्शवतात. यांच्या या सर्व एकूण जी भूमिका आहे, त्यांचा कर्ताधनी दुसरा कोणी आहे की काय? माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे, जर मातंग समाजातले सर्वच पुढारी, कुणाचं नाव घेत नाही मी, मला पुढाऱ्याचा पण विरोध नाही, जनता तर मातंग समाजासारखी जनता प्रमाणिक कुठल्याच समाजात नाही असं माझं म्हणणं आहे. फार प्रामाणिक लोक आहेत, फार सच्चे लोक आहेत, फार दिलदार लोक आहेत आणि इमानदार समाज आमचा. परंतु काही लालचेपोटी काही लोक
भयकवण्यात येतात. जी विचारधारा आहे त्या विचारधारा घेऊन गेलो चाललोत आम्ही. मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला सांगितलं मी. परंतु जे लोक वर्गीकरणाची भूमिका घेऊन चाललात, अभिनंदन समजा तात्पुरतं तुमचं केलं मी सर्वांचं पुढारी लोकांचं. सर्वजण काय मागायलेत? उपवर्गीकरण. मग जर सर्वजण उपवर्गीकरण मागत असाल, जसा महाराष्ट्रातला मराठा समाज जरंग्या पाटलाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला, मराठा सकल मराठा म्हणून, एकच मागणी आहे. मग मातंग समाजाचे जे पुढारी आहेत त्या वेगवेगळ्या बॅनरखाली उपवर्गीकरण का मागत आहेत? प्रत्येक जण आपापल्या संघटनेला उपवर्गीकरण का मागत आहे? एकच झेंडा, एकच बॅनर का घेऊन चालत नाहीत? तर मला असं म्हणायचंय, प्रत्येकाला काही ना काही लालसा आहे, काही ना काही पाहिजे आहे. आणि जर तुम्ही जर एकत्र या झेंड्याखाली येऊन जर उपवर्गीकरणाची मागणी करत असाल, पण तसं नाही. प्रत्येकाला पुढारी व्हायचंय, प्रत्येकाला नेता व्हायचंय. उपवर्गीकरणाचं तर मी तर म्हणतो कुणालाच काही पडलेलं नाही. फक्त नेता म्हणण्याची ह्यांची भूमिका आहे असं मला वाटतं. म्हणून जर तुमची भूमिका आहे ना, बौद्ध समाज हा मोर्चा काढतोय, मग तुम्ही वेगळं का लढता? म्हणून माझं बौद्ध समाजाला पण विनंती आहे, जे वैचारिक लोक आहेत, जे समजदार लोक आहेत, जे डॉक्टर बाबासाहेबांची हजारो वर्षापासून भूमिका मांडतात, समतेची भूमिका मांडतात, त्या समतेची भूमिकेनं अनेक लोकांनी, महाराष्ट्रातले जे विचारवंत आहेत, आंबेडकरी विचारवंत, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी. मातंग समाज आमचा छोटा भाऊ आहे आणि आम्हालाही त्यांच्या विरोधात आमची लढाई नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढाई, ही भूमिका स्पष्ट भूमिका आहे. प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलाय, बाबासाहेबांनी आम्ही अधिकार दिलाय लढायचा, मागणी करायचा. मातंग समाज मागणी करतोय, करू देत. बौद्ध समाज विरोध करतोय, विरोध करू देत. परंतु तात्विक विरोध असला पाहिजे, विचाराचा विरोध असला पाहिजे. एक दुसऱ्याला खालच्या पातळीपर्यंत जाऊन महापुरुषाची विटंबना करत असेल तर ही जी परिषद आहे, SC ST परिषद, आरक्षण परिषद, यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मग तो मातंग समाजाचा असो की बौद्ध समाजाचा असो, ही स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत. हे जे अवकड जे वर्गीकरण आहे, हे कशा पद्धतीचं असणार आहे आणि कशा पद्धतीचं वाटप करणार आहेत? काय स्ट्रॅटर्जी आहे या लोकांची? मी तेच म्हणतो ना, मुख्यमंत्र्याला माझं तेच म्हणणं आहे, बार बार तेच सांगतो, या शासनाला माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण वर्गीकरण कसं करणार आहात? आम्हाला सांगा ना, समाजाला सांगा. समाज द्विविध मनस्थितीमध्ये आहे, आरक्षण कसं करणार आहेत? काही लोकांना तर माहितीच नाही आरक्षण कसं करणार आहेत ती. परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की आरक्षण कुणीतरी जास्त टक्केवारी वाटा मिळतोय म्हणून आरक्षण मागतात. परंतु माझं म्हणणं आहे की 5-10 वर्ष नियोजित पद्धतीनं मातंग समाजाने शिक्षणावरती, रोजगारावरती, अंधश्रद्धेवरती घाव घालणारं काम केलं पाहिजे. आणि जर काम केलं तर 5-10 वर्षामध्ये सुनियोजित काम केलं तर बुद्ध समाजाचे बी जे वैचारिक लोक आहे आपल्याला मदत करतील, आपला भाऊ म्हणून. आणि इतर समाजाची हे आपण मदत घेऊ. आणि मातंग समाज जो दिन दुबळा मातंग समाज आहे, त्यांच्या पदरात काहीतरी पडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. परंतु एकटं जाऊन मला वाटतंय की, मला तरी स्वतःला वाटतं आणि आमच्या समितीला वाटतं की मातंग समाजाचा त्याच्यामध्ये विकास होणार नाही. या अगोदर अनुसूचित जातीमध्ये हे जे 59 जाती होत्या त्या गुन्हे गोविंदाने राहत होत्या. परंतु जेव्हापासून बदल समिती स्थापन झाली मातंग समाजामध्ये आणि ह्या त्याचे SC अनुसूचित जातीचे 2 गट झालेले आहेत. यामध्ये मातंग समाजावरती कुठलाही अन्याय होतो असे त्यांच्या अगोदर बौद्ध समाज त्यांच्यासाठी धावून जात होता. परंतु येणारा काळ फक्त या दोघांमध्ये म्हणजे 2 गट पडलेत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत? असं काही होणार नाही. मातंग समाजावर अन्याय होतात ही वस्तुस्थिती आहे, परंतु बौद्ध समाजावरले बी अन्याय काय कमी झालेले नाही. एवढं आहे की 10 लोकांवरती मातंग समाजाचे अन्याय होत असतील तर बौद्ध समाजाच्या 2 लोकांवर अन्याय होतात. ह्या अन्यायाची मालिका सतत चालू आहे. इथली मालिका कोण करतंय? जिथले जे प्रस्थापित आहेत, इथले धन दांडगे आहेत, हे आपल्यावर अन्याय अत्याचार करतात. परंतु
हिताला जो बुद्धांना मानणारा वर्ग आहे, तथागत गौतम बुद्धांना मानणारा वर्ग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, शाहू महाराजांचे विचार घेऊन जाणारा वर्ग आहे, महात्मा ज्योतिबा फुलेचे विचार घेऊन जाणारा वर्ग आहे, अण्णाभाऊ साठेचे विचार घेऊन जाणारा वर्ग आहे, मुक्ता साळवीचे विचार घेऊन जाणारा वर्ग आहे. मातंग समाजावर अन्याय अत्याचार हो की बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार हो, सर्वात पुढे जर असणारा कोण असेल तो आमचा मोठा भाऊ पहिल्यांदा पोहोचतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि तो बौद्ध समाजाचे जे काही बरेच नाव घ्यायचे नाहीत मला, परंतु बौद्ध समाजाचे जे आक्रमक लीडर आहेत ते पहिल्यांदा पोहोचतात आणि त्याच्यानंतर मातंग समाजाचे काही लोक पोहोचतात. अनुसूचित जातीमध्ये बौद्ध पुरोश्रवित महार म्हणजे आत्ताचे बौद्ध हे मोठा भाऊ म्हणून आपण संबोधवते त्यांना. त्यांची परिस्थिती देखील हलाखीची होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यानंतर त्याच्या महारमधून बौद्धमध्ये कन्वर्ट झाले. त्याच्यानंतर त्यांची उन्नती झाली आणि मातंग समाज कुठेतरी मागे राहिला. याचे कारण काय कारण आहेत? सर्वात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेबांनी संदेश दिला की बाबांनो खेडे सोडा आणि शहराकडे चला. डॉक्टर बाबासाहेबांचा विचार तंतोतंत इथल्या बौद्ध समाजाने आणि पूर्वीच्या महार समाजाने स्वीकारला. मातंग समाज शहराकडे आला नाही. ह्याच्या उलट महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला. तुम्हाला कुणाचा संदेश पाळायचा हे तुम्ही ठरवायला हवं होतं. आणि बौद्ध समाज शहराकडे आला आणि बाबासाहेबांनी जो संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तिथला जो बौद्ध समाज आहे आणि पूर्वीचा महार समाज जो आहे त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि शिक्षणात प्रगती केली. आणि अन्याय सहन करता है वो ज्यादा गुनेगार होता है, जो जुलूम सहने वाला ज्यादा गुनेगार होता है, बाबासाहेब म्हणायचे. आणि त्याच्यामुळं त्यांनी जो अन्याय करतोय तिथं लात मारण्याचं काम केलं. आणि म्हणून आज बौद्ध समाज आहे आणि पूर्वीचा महार समाज आहे आज शिक्षणामध्ये प्रगती करतोय. अमेरिका, जपान, फ्रान्स सारख्या देशामध्ये उच्च स्थानी आज बुद्ध समाज पोहोचलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, त्यांनी जी अंधश्रद्धा आहे, जे पोतराजकी आहे, जे परड्या पुचणं आहे, जे देव आहेत, तर त्यांनी नदीला नेऊन सोडले. आणि त्याच्यामुळं बौद्ध समाजाचा आज झपाट्याने विकास झालेला दिसतोय, परिवर्तन झालेलं दिसतंय, विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला समाज दिसतोय. तसं मातंग समाजानेही अंधश्रद्धा सोडली पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे, शिक्षण घेतलं पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये लोकांमध्ये गेलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेची चढावड केली पाहिजे आपण, आणि तरच आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात जाऊ. म्हणून आपण काही तरण्याबाण पोरांना, मातंग समाजाच्या आया बहिणींना मी विनंती करतो की आज आपण जर विकासाच्या मुख्य प्रवाहात जायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करणं फार गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण किती मागण्या केल्या, कुठल्या मागण्या केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे आंदोलन? मी या ठिकाणी मागण्या म्हणण्यापेक्षा अनेक दिवसापासून आपण लढतो. महाराष्ट्रामध्ये इथलं जे शासन आहे, मग ते कुणाचं शासन, काँग्रेसचं असो, बीजेपी असो, शिवसेना असो, ते कशाला घाबरतं? मतदानाला घाबरतं. एक खटा मतं ज्याच्या झोळीमध्ये जातात त्याला शासन घाबरतं. तर मातंग समाजाची वोट बँक तयार झाली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, आज बंद स्थितीत आहे. आज मुंबईमध्ये जे महामंडळ होतं ते खारघर, बेलापूर सारख्या ठिकाणी ते महामंडळ घेऊन गेलेले आहेत, त्याच्यावर कुणी बोलत नाही. आज बार्टीची आरटी झालेली आहे, त्या आरटीवर कुणी बोलत नाही. आरटी मध्ये कसल्या सुविधा नाहीत, आरटी मध्ये पैसा नाही, त्याच्यावर कुणी बोलत नाही. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी अनेक वर्षे लढा देऊन लहुजी वस्ताद साळवे आयोग स्थापन केला. त्यांच्या ज्या 82 शिफारशी आहेत त्या शिफारशी, त्याच्यातल्या तत्वता काही 58 काहीतरी 59-60 शिफारशी लागू आहेत, ते आज शासन मान्य करत नाही, त्यांना पैसा देत नाही. मातंग समाजामध्ये जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत. मातंग समाजामध्ये शेती नाही, गायरान जमिनीच्या पट्ट्या नावावर नाहीत. आम्ही प्रत्येक गावामध्ये भवन, मातंग समाज भवन उभारा म्हणतो,
ते उभा करत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, तशा पद्धतीचं अण्णाभाऊ साठे भवन उभा करा म्हणतात, उभा करत नाहीत. आम्ही सांगतो की मातंग समाजाला हॉस्टेल निर्माण करून द्या, सेपरेट हॉस्टेल निर्माण करून द्या. आम्ही अनेक दिवसापासून गोल्ड मोहर मिलची मागणी करतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोल्ड मोहर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन उभा केलेलं आहे. तर 7 एकर 5 गुंठ्यामध्ये दादर या ठिकाणी अण्णाभाऊ साठेची गोल्ड मोहर या ठिकाणी एक चांगल्या उच्च दर्जाचं भवन उभा करण्यात यावं, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहेत. अनेक मागण्या आहेत, परंतु त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करतंय. शासनाला काही गरज नाही. शासन मातंग समाजाच्या मागण्याला केराची टोपली दाखवतंय. आणि जर मातंग समाजाच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना माझी आव्हान आहे, जर मुख्यमंत्री वाटतंय ना तुम्हाला की तुम्हाला आरक्षण देणार आहे, तर मी सांगतो एका जमातीमध्ये 20-20 लाख रुपयाचं बिगर व्याजी कर्ज दिल्या जातं. पण मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये 1 लाख रुपये जर घ्यायचे असतील तर त्याला गॅरंटर द्यावं लागतात. गॅरंटर दिल्यानंतरही अण्णाभाऊ साठेचं कर्ज मिळत नाही. तर मातंग समाज उद्योजक कधी बनणार आहे? मातंग समाज प्रगती कधी करणार आहे? म्हणून माझं आव्हान आहे, जर मुख्यमंत्र्यांना जर लयच मातंग समाजाची कळकळ असेल, मातंग समाजाचा लयच पुळका असेल, मातंग समाजाचा लयच विकास करायचा असेल, तर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये 1,000 करोड किंवा 10,000 करोड रुपयाचं बजेट द्यावं. आणि प्रत्येक मातंग समाजाचा जो बेरोजगार आहे त्यांना 20 लाख रुपये प्रत्येकी कर्ज देण्यात यावं उद्योग करण्यासाठी. तर मातंग समाजाचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे अर्ज केलेला आहे, ही जी विनंती केलेला आहे, मी मातंग समाजाचा आहे. मी मातंग समाजाचा विकास व्हावा म्हणून लढत आहे, मातंग समाजाची प्रगती व्हावा म्हणून लढत आहे. मातंग समाजाचं नुकसान किंवा माझ्या मुलाचं नुकसान व्हावा असं मला कधीच वाटणार नाही. परंतु रास्त मागणी काय आहे ह्याचं मंथन झालं पाहिजे, ह्याचं चिंतन झालं पाहिजे. आणि जर चिंतन नाही झालं तर आपण खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या मुलाबाळाचं आपण नुकसान करतो आणि आपला समाज एकटा पडणार आहे. तर एकटा समाज पडलेला तो कधीही परवडणार नाही. म्हणून आपण संविधान वाचलं पाहिजे. जर संविधान वाचलं तरच आपण वाचणार आहोत. म्हणून आम्ही फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे विचार घेऊन हा झंझावता महाराष्ट्रात प्रामाणिक भूमिका मांडण्याची ही काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित केल्याशिवाय राहणार नाहीत. मला अनेक महाराष्ट्रातून फोन यायला लागलेत. कुणी शिव्या देतंय, कुणी धमकी देतंय, कुणी घर जाळू म्हणतंय, कुणी हात तोडू म्हणतंय, कुणी पाय तोडू म्हणतंय. काही हरकत नाही बाबांनो. जर मला मारून तुम्हाला उपवर्गीकरण मिळणार असेल, तुमचा विकास होणार असेल, माझ्या मोतीमुळे तुम्हाला जर परिवर्तन होणार असेल, तर मी पोचीराम कांबळ्याचा खरा मावळा आहे. मी फकीरा कांबळ्याचा फकीरा मांगाचा खरा मावळा आहे. मी लाल्या मांगाचा खरा मावळा आहे. आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मी आंबेडकरवादी, कट्टर आंबेडकरवादी म्हणून विचार घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. मी माझे असं मत आहे की बाबासाहेब हा आमचा श्वास आहे, महात्मा फुले आमचा हा श्वास आहे. आणि फुले आमचे, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, आमचा श्वास आहे. जर तो श्वास बंद पडला तर आम्ही जगू शकत नाहीत. अशा पद्धतीची लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी प्रेरणा दिलेली आहे. त्याच्यामुळे कुणाला काय म्हणायचंय ते म्हणा, आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाही. 4 दिवस शिळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगू. आणि मी कट्टर पोचीराम कांबळ्याची औलाद आहे. जाता जाता एवढंच सांगतो, कुणाला काय करायचंय ते करा, पण प्रामाणिक विचार कुणीही दाबू शकत नाही. अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. त्याच्या अगोदर जय लहूजी, जय भीम, जय शिवराय, जय रोहिदास. धन्यवाद. तर हे होते SC/ST आरक्षण बचाव समिती महाराष्ट्र प्रवक्ते महादेव गालफडे यांनी रोखोक त्यांची भूमिका आपल्या चॅनलवरती मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं त्यांचं वाटचाल असणार हे आपण बघणारच आहोत. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा घाट आज घातलेला आहे. याच्या पाठी कोण आहे हे देखील माहिती पडणारच आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये आपण
वेळोवेळी आपण त्यांची मुलाखत आपण दाखवतच राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घडामोडी आहेत त्या देखील दाखवतच राहणार आहे. निर्भीड सम्राटमध्ये नेहमी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. निर्भीड सम्राटसाठी सिद्धार्थ काळे, कॅमेरामॅन मेहुल पवारसह, मुंबई.